नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ, माझे सहकारी रामकिसन कायंदे. आम्ही आलो आहोत मेहकर तालुक्यातील चायगाव या गावामध्ये. मेहकर विधानसभा निवडणूक संदर्भात कोण आमदार होणार, चायगाव गावकरी कोणाला पसंती देणार, या संदर्भात आपण नागरिकांशी बोलणार आहोत. मंडळी नमस्कार. हॅलो मामा, काय नाव आहे आपलं? विठ्ठल रामराव देशमुख. कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? आमदार कोण म्हणजे काय सांगू शकतो आपण? बर, कल कोणाचं वाटतंय तुम्हाला? हवा कोणाची वाटते? काहीच कल सांगू शकतच नाही आपण. वातावरण कोणाचं वाटतंय? कोणतंच सांगू शकत नाही कुठं काय होईल. बर, महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल? सरकाराचं बी नाही सांगू शकत. हो ना. बर, ठीक ठीक. काय नाव आपलं? प्रभाकर देशमुख. काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल? रायमलकर. कशामुळे तरी? ते त्याचे काम आहेत, बर. लोकांचा विषय आहे, त्याच्यावर विश्वास आहे. आज जनतेशी त्याचे नाळ जुडलेले आहे आणि नाळ जुळल्यामुळे ते लोकांच्या सुखदुःखात कुठेतरी हजर आहे. बाकीचे विषय काहीच नाही. लोक आज निवडणुकीपुरते दुसरे उमेदवार येतात, निवडणूक झाली की पुन्हा 5 वर्ष कोणाला दिसत नाही, कोणाच्या सुखदुःखात नाहीत, कशात नाही. हे अर्ध्या रात्री तुमच्या सुखदुःखात आहे, कशात बी नाहीत आणि आडी अडचणी काम पडणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ते 100% आमदार होणार आहे आणि बहुसंख्येने होणार. काय नाव आपलं? अजाबराव देशमुख. काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार हो? रायमुलकर आमदार होणारच आहे 100%. कसा विश्वास तुम्हाला बरं एवढा? काम केले त्या माणसानं, म्हणजे कोणाला अडचण नाही. निम्म्याच्या माणूस कोणी गेलं तर भेटू शकते. भाजप शिवसेनेचं सरकार बनणार आहे. बर. काय नाव तुमचं? संजय सरोदे. काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार हो? रायमुलकर साहेब आमदार. कशावर का समजा? ते सर्वांच्या सुखदुःखात धावून येणारे नेते आहेत हो. आणि कोणाही कामं बी गावात त्यांनी बरेच केलेले आहेत आणि काही कामं अंडर प्रोसेसमध्ये आहेत आणि त्यांच्या लोकांना अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे लोकांचा जे विश्वास सार्थ ठरवतील असं आम्हाला वाटते. राम राम. राम राम. काय नाव आपलं? पांडुरंग महाल. बर. काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल असा अंदाज वाटतंय तुम्हाला? रायमुलकर साहेब होणार आहे. कसा बरं एकदम असं समजा? काम चांगलं करतात, दुःखासुखात सामील होतात, बर. त्याच्यामुळं ठीक होणार. महाराष्ट्रात कोणा सरकार येईल असं दिसते अंदाज तुम्हाला एकंदरीत? हीच येणार आहे. महायुतीचं का? हो. बरं. या लाडक्या बहिणीचा काही फरक पडेल का महायुतीवर? हो महिला वर्ग मध्ये? हो 100% पाहिजे. काय नाव आहे तुमचं? कडबा बोरकर. बर. काय वाटतंय तुम्हाला, कोण आमदार होईल? रायमुलकर आमदार होतील. वाटतंय तुम्हाला 100%? हो. बरं, हे बाकीचे उमेदवार आहेत ना, निवडणूक रिंगणार? बाकीचे उमेदवार आज निवडणुकीच्या वेळेस उभे राहतील, हो. पुन्हा दिसणार नाहीत. हे जवळ येत आम्हाला. हो, मागच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत तशा. एकदा पडले की लोक 5 वर्ष काही येत नाहीत. पुन्हा तोड दाखवत नाहीत ते. बर. काय नाव आपलं? शंकर देशमुख. कोण आमदार पाहिजे तुम्हाला? रायमुलकर साहेब. कोण दुसरे नाही पाहिजे का? नाही मग सुखदुःखात फोन लावलं, हळदी अडचणी का योग्य. हो. बर. काम वगैरे केले त्यांनी काही? चांगले काम केले का? हो. काय नाही मामा? पंजाबराव शास्त्री. बर बर. कोण पाहिजे आमदार तुम्हाला? रायमुलकर. दुसरे भरपूर येतं. ते दुसरे नको आम्हाला, आजवळचा माणूस येईन आपल्या. जवळचे नाही का? हो. बरोबर. ओळख आहे तुमची? हो येतात का गावात? हो. मामा, काय नाव तुमचं? दिगंबर माल. बर. कोण होईल आमदार रायमुलकर साहेब. असं वाटतंय तुम्हाला? बर. सरकार कोणाचं येईल बरं? त्याचे महायुतीचं का? बर. काय नाव आहे तुमचं? उद्धव माल. बरोबर. काय वाटतंय तुम्हाला अंदाज? भाजप सरकार. महायुतीचं? हो. बर. आपल्या मेहकर मतदारसंघात तेच रायमुलकर साहेब का? रायमुलकर साहेब. भाजप सरकार, मोदी सरकार. बर. दुसरं नाही. मामा, तुम्ही सांगा बरं, खरं खरं आता काय होईल आता? काय रायमुलकरच नाही आपल्या इथं का? बरं. आणि महाराष्ट्रात काय होईल? महाराष्ट्रात हेच राज्य राहील ना. महायुतीचं का? काही गडबड नाही होणार? काहीच नाही. मुख्यमंत्री म्हणून कोण आवडते तुम्हाला? मुख्यमंत्री म्हणून? मुख्यमंत्र्याचं जे सर्व ठरवतील नाही, अंदाजानं आपल्याला कोण वाटते हा व्हायला पाहिजे? आपलं शिंदे. शिंदे. सांगा नाव मामा. भगवानराव सहानी. काय अंदाज आपला आता? रायमुलकर. हवा कोणाची? हवा रायमुलकरची. कशी हवा आहे रायमुलकर? विकासामुळे. विकास आहे. पुन्हा अर्ध्या रात्री फोन केले की येतात ते. हो. सुखादुःखात येतात. हो हो हो. लोकसभेला बी हवा होती भाऊची, हा. खासदार साहेबाची. हो ना.
लोक म्हणत भाऊ टेन्शन घेऊ नका, आपलीच हवा आहे, आपलीच हवा आहे. हवा उलटीच फिरली मेकर मतदारसंघात. नाही ते त्यावेळेस ते वेगळं होतं ना. वेगळं वातावरण होतं तेवढं. वेगळं वातावरण. नाही यावेळेस रायमुलकर 100%. हवा बरी आहे का मग हो सध्या? चांगली आहे चांगली वा बरं. हो, नाही चांगली आहे चांगली आहे. मामा कोण आमदार पाहिजेत? रायमुलकर साहेबच का? सांगा नाव सांगा. मी जितेश देशमुख चायगाव. बर, कोण आमदार होत पाहिजे तुम्हाला? डॉक्टर संजय रायमुलकरच आमदार पाहिजेत आम्हाला. बर, कशामुळे वाटतं तुम्हाला सगळं? गेल्या म्हणजे विद्यमान आमदार म्हणून 15 वर्ष आणि त्या अगोदरही जवळजवळ 25-30 वर्षापासून हो. त्यांनी चायगावच्या विकासात महत्वाचा वाटा आहे त्यांचा. त्यामुळं आमदार तेच झाले पाहिजे. काय नाव आपलं? गणेश चैताने. बर, काय वाटतंय तुम्हाला अंदाज एकंदरीत? एकंदरीत अंदाज असा आहे की रायमुलकर निवडून येणार 100%. बिलकुल लोक दुसरी धावा सांगतात काही, सांगणारच. हे दुसऱ्या पक्षाबद्दल काय सांगाल तुम्ही? कुठल्या पक्षाबद्दल? उबाठा, वंचित, मनसे, अपक्ष, काय नाही, सर्व गुंडाळल्या जाणार नळ्या ना. 100%. काय नाव मामा तुमचं? व्यंकटराम सर्वदे. बरोबर, कोण आमदार होईल? रायमुलकर साहेब. नक्की. नारायण देशमुख. काय वाटतंय तुम्हाला? रायमुलकर साहेब येतील 100%. बाण म्हणल्यावर काय दुसरं नाव सांगणार नाही तुम्ही? काही बाण म्हणल्यावर काय विचारणार? रायमुलकर साहेब काय निवडून द्या. आणि विकास काम आहे. हा, युवकांचा विषय घेतला तर विद्यार्थ्यांसाठी भरपूर वेळेस त्यांनी म्हणजे बस बंद झाली की पुढे येऊन कधीच काम केलं नाही. फोनवर काम होतात त्यांच्या. स्ट्रॉंग आमदार एकदम. आणि शेतकऱ्याचा प्रश्न आहे गावाचा, प्रत्येक गावात तुम्ही तालुक्यात दोन्ही तालुक्याचा प्रश्न आहे गावाचा, प्रत्येक गावात तुम्ही तालुक्यात दोन्ही तालुक्यात बघा, रस्ते असो, कोणाची सभा, प्रत्येक समाजाला सभा मंडप असो, प्रत्येकाच्या समाजातले कोणतेही अडीअडचणी असतील त्या माणसाने सोडवलेले आहेत. आणि स्थानिक आमदार आहे. बाहेरचा आमदार आता पैसे देऊन घोटाळेबाज आमदार. काय नाव आहे तुमचं? मन परमेश्वर देशमुख. बर बर, कोण आमदार होईल? रायमुलकर साहेब. दुसरं नाही का? दुसरं नाही ना. हे शिवसेनेचे जे दोन भाग झाले, एक धनुष्यबाण आणि हे एक समजा, त्याचा काही परिणाम होईल का महाराष्ट्रावर? मी एकत्र जाऊ द्या समजा, पण एक महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का? नाही महाराष्ट्रावर बी नाही होत. नाही होणार. नाही, दोन भाग झाले पण जे शिवसेना जी जुनी शिवसेना आहे ती शिवसेना बाळासाहेबाची, ती शिंदे साहेबाकडे हो पूर्ण हो, बहुमतात आहे इकडे. बहुमत. त्याच्यामुळे काही नाही परिणाम नाही होणार, काहीच परिणाम नाही होणार. हो, काहीच. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.